जिजाऊ बँकेमध्ये 22 वर्षानंतर पहिल्यांदा निवडणूक होत असून बँकेची आर्थिक परिस्थिती स्थिर नाही. जिजाऊ बँकेतील खात्यांची चौकशी सुरू असून आरबीआयने देखील दंड केला असल्याची माहिती परिवर्तन पॅनलचे अध्यक्ष अरविंद गावंडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. बँक अशा स्थितीमध्ये असताना संचालक मंडळ मात्र गुरमीत वागत असल्याने बँकेचा NPA वाढला आहे. त्यामुळे बँकेची स्थिती अस्थिर आहे. बँकेला वाचविण्यासाठी परिवर्तन पॅनल निवडणुकीमध्ये उतरली आहे, अशी माहिती अरविंद गावंडे यांनी दिली आहे. मी अरविंद गावंडे, परिवर्तन पॅनलतर्फे आमचे उमेदवार उभे आहेत. जिजाऊ बँकेमध्ये प्रथमतःच ह्या निवडणुका होत आहेत. जिजाऊ बँकेची आजची जी स्थिती आहे ती दोलायमान झालेली आहे. रिझर्व्ह बँकेची चौकशी, RBIच्या सहकारी खात्याच्या चौकशा, ह्या सगळ्या चौकशा लादल्या आहेत. RBIने बँकेला दंड केलेला आहे, रिस्ट्रिक्शन टाकलेले आहेत आणि एवढं सगळं असतानाही संचालक मंडळाचे अध्यक्ष त्याकडे लक्ष न देता अत्यंत गुरमीने आणि अहंकाराने वागत आहेत. त्याच्यामुळे आम्हाला बँकेला अत्यंत त्रास होत आहे. आज बँकेचा NPA वाढून गेलेला आहे आणि बँकेची स्थिती ही सध्या अत्यंत खालावलेली आहे. त्यामुळे आज बँकेमध्ये बदल होणे अत्यंत आवश्यकता आहे. बँक जर वाचवायची असेल तर परिवर्तन पॅनलला विमान चिन्हावर आपण मतदान करून त्यांना निवडून द्यावं ही विनंती करतो. एकूण 15 उमेदवार आहेत. त्यापैकी 5 उमेदवार हे रिझर्वेशन कॅटेगरीचे, 2 महिला, 1 SC ST, 1 NT आणि 1 OBCची आहे आणि 10 हे खुल्या प्रवर्गातले आहेत. AS न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर.